ठिकाणी एक डान्स केला जातोय। बारामतीतल्या भिगवण चौकामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा उत्सव केलेला बघितलं आपण बघू शकतो। हे कार्यालय आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 45,000पेक्षा त्यामुळं कार्यकर्त्यांचा जो आहे तो जल्लोष सुरू केलेला आहे। दोन्ही गटाकडून काही विजयाचे दावे केले जात होते, परंतु पुढे यांना आघाडी मिळताना पाहायला मिळते आणि आता सध्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे। कॅमेरा पर्सन धीरज राजांची मदत बारामती। हा खूप मोठा धक्का असेल। बारामतीची जागा हातनं गेली तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे सध्या आघाडीवरती आहेत आणि उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होऊ शकते शिवसेना भवनामध्ये, कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला तुलनेनं चांगलं यश मिळत असल्याचं आणि महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा युतीच्या तुलनेमध्ये तर खूपच जास्त प्रमाणात चांगला असल्याचं दिसतंय। कंगना रनौत सुद्धा पुढे 74,000 मतांनी। ज्योती वाघमारे यांची एक छोटीशी प्रतिक्रिया मला घ्यायची आहे। गेल्या वेळेला म्हटल्याप्रमाणे ही निवडणूक फक्त 3-4 पक्षांमधली नव्हती, तर असली शिवसेना, नकली शिवसेना, गद्दार, खोके या सगळ्याचं उत्तर देणारी ही निवडणूक होती। फरक आपल्याला दिसतोय 11 आणि 5। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, आपण जर इथं बघितलं तर मला वाटतं की उबाठा गटाची अवस्था ही गड आला पण सिंह गेला होईल। कारण ठाणे जिथं ते म्हणत होते की अगदी आदित्य ठाकरे सुद्धा राजीनामा देऊन आम्ही तिथं लढवू, त्यांनी फॉर्म भरायची सुद्धा हिंमत नाही केली आणि ठाणे असेल, कल्याण भिवंडी असेल, तिथं ते सन्माननीय धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे हे आम्ही सिद्ध केलं। आणि दुसरं जर फक्त आकड्यांमध्ये जर बोलायला गेलं तर मला आज प्रश्न विचारायचा आहे की हा विजय हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आवडला असता? पाकिस्तानचे झेंडे प्रचारामध्ये नाचवून, इब्राहिम मुसा हा बॉम्बस्फोटामधला आरोपी ह्याला प्रचारामध्ये बोलवून जर फक्त आकड्यांनी जर ते खुश होणार असतील तर आम्हाला अभिमान आहे की आम्ही तत्वांनी लढलो। आणि सुरुवातीला तर सगळे लोक आम्हाला 0 किंवा 1च येईल म्हणत होते, त्यापेक्षा तर आता आपण इथे बघतोय की काही जागा या फक्त 500-1000 काहीतरी फरक आहे आणि अजून जसा कल स्पष्ट होत जाईल त्यावेळेस आम्ही दुहेरी आकडा नक्कीच गाठू हा मला विश्वास आहे। पण सोबत जाऊन ना भाजपचा, तुम्हाला सोबत घेऊन ना भाजपचा फायदा झालाय ना त्यांच्या सोबत जाऊन तुमचे आकडे वाढलेले दिसतायत। तर मला तर या ठिकाणी असं सांगायचं की आता जे काही चित्र दिसतंय ना हे आम्ही सोबत आहोत म्हणूनच दिसतंय। कदाचित पूर्वीसारखी परिस्थिती राहिली असती तर आपण बघत होतो की त्यावेळेस काय चाललेलं होतं की अगदी त्यावेळेला 2.5 वर्षामध्ये 2 वेळेला जाणार मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये जाणारे होते किंवा बीजेपीच्या बऱ्याच दिग्गज नेत्यांना हे जेलमध्ये टाकण्याची कारस्थानं चाललेली होती किंवा एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांना सुरक्षा न नाकारता कुठला कट रचला जात होता तो कुणाच माहिती। त्यामुळे मला वाटतं की जो काही फेक नॅरेटिव्ह चालवलं गेलं कदाचित ते फेक नॅरेटिव्ह किंवा फतव्यांचा हा परिणाम दिसत असावा, पण आम्ही सोबत आलोय। कदाचित युद्ध आहे, एखाद दुसरा ह्याच्यामध्ये काहीतरी परिणाम होईल, पण आम्ही सोबत आलो हा फायदाच राहील। पण सध्याचं वास्तव हेच आहे की महाविकास आघाडी ही प्लस मध्ये आहे राज्यामध्ये। महायुतीपेक्षा सध्या 3ही पक्ष 11 जागांवरती आघाडीवरती आहेत। महत्वाचे 3 पक्ष ज्यामध्ये भाजप आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि ज्यामध्ये काँग्रेस आहे। जर का सगळ्यात जास्त फायदा या निवडणुकीमध्ये गेल्या वेळच्या तुलनेत कुणाला झाला तर तो काँग्रेसला झाला असं म्हणावं लागेल, कारण काँग्रेस मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा 2019 साली भाजपची होती, पण चंद्रपूरची एक जागा बाळू धानोरकरांची काँग्रेसनं जिंकली। ती एकच जागा काँग्रेसची होती संपूर्ण राज्यात 48 मतदारसंघांमध्ये, पण आता मात्र काँग्रेस प्लस मध्ये जाताना दिसते। एकूण 11 जागांवरती डबल डिजिटमध्ये काँग्रेस गेलेली आहे, त्याच्यामुळे 3 ठिकाणी डबल डिजिट आहे, त्याच्यातले 2 डबल डिजिट हे महाविकास आघाडीमधले आहेत। आणि आता एक मोठी अपडेट, प्रणिती शिंदे पुन्हा